नमस्कार. महाराष्ट्र शासनाने 14 ऑक्टोबर 2024 रोजी ॲग्रीस्टॅक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर योजना राबवण्यासाठीचा एक शासन निर्णय काढलेला आहे. त्या शासन निर्णयानुसार त्याचा उद्देश थोडक्यामध्ये मी सांगतो. कृषी क्षेत्रामध्ये डेटा आणि डिजिटल सेवा ह्या दोन गोष्टीचा वापर करून एक डिजिटल फाउंडेशन स्थापन तयार करणे आणि त्याच्या माध्यमातून शेतीशी संबंधित जी माहिती आहे, हंगामी पिकांची माहिती आहे, लँड पार्सल संदर्भातली माहिती आहे, शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचा स्वतःचा मोबाईल नंबर असेल, आधार कार्ड असेल. प्रत्येक योजनेचा लाभ देत असताना ती योजना स्वतंत्रपणे वेगळ्या स्वरूपात राबवली जाते आणि प्रत्येक योजनेला वेगवेगळ्या वेळेस ते मोबाईल नंबर, आधार कार्ड असे गोळा केले जाते. तर या ॲग्रीस्टॅक योजनेमधनं याच्यामध्ये उद्देश असा आहे की एकदाच आता सगळ्या शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करायचा आणि हा डेटाबेस सर्व शेतकऱ्यांचा तयार करून तालुका स्तरावरनं त्या डेटाबेसचा उपयोग ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, जसं की PM किसान योजनेचा लाभ देणं, नंतर किसान क्रेडिट कार्ड असेल, शेतकऱ्यांना पीक कर्ज असेल, पीक विमा असेल, अन्य जी काही शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ देत असताना, शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई देत असताना ह्या डिजिटल डेटाचा उपयोग सर्व यंत्रणांना सुलभरित्या व्हावा. हा डेटा एकत्रित डेटाबेस आपल्या पूर्ण शेतकऱ्यांचा महाराष्ट्र राज्याचा तयार व्हावा आणि त्याचा वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी त्या डेटाबेसचा उपयोग व्हावा, यासाठी ही योजना केलेली आहे. बऱ्याच वेळेला आधारभूत किमतीवरती शासन शेतकऱ्यांचे वेगवेगळी पिकं खरेदी करते, खरेदी विक्री सेंटर स्थापन करून, आणि त्या सेंटरवर डेटाबेस करताना नव्यानं डेटाबेस तिथं तयार केला जातो. तर आता हा जर डेटाबेस 100% व्यवस्थित तयार झाला, उदाहरणार्थ चना खरेदी केंद्र, हरभरा खरेदी केंद्र असं समजा शासनानं हमीभाव देऊन सुरू केलं आणि त्या हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला जाताना वेगळं अजून नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागायचं की माझा 7/12 ह्याच्यावर 7/12वर पीक पेरला हरभरा आहे आणि हे माझं एवढं एक क्षेत्र 7/12वरती आहे आणि माझे एवढं क्रॉप मी तुमच्याकडं एवढ्या 8 दिवसात 15 दिवसात जमा करतोय. हे रजिस्ट्रेशन म्हणजे प्रत्येक टप्प्याला वेगवेगळ्या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी जावं लागायचं. तर आता ह्या सगळ्या योजना एकत्रितरित्या क्लब केल्या आणि हा डाटाबेस तयार झाला. तर तयार झालेला डाटाबेस तोच मार्केटिंग फेडरेशन किंवा ती मार्केट कमिटी आहे त्यांना ते वापरता येईल, खरेदी विक्री केंद्राच्या ठिकाणी वापरता येईल आणि तिथं जे काही डिजिटल त्या क्रॉप सर्वे झालेला आहे त्या क्रॉप सर्वेच्या आधारे त्या शेतकऱ्यांना जे काही त्याची माहिती क्लेम केली, ऑनलाईन सिस्टीमद्वारे ती माहिती क्लेम केली, तर त्या माहितीचा सुद्धा त्याचा पडताळणी करून सदरच्या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या, अचूकरित्या आणि त्याच्याच अकाउंटवर ते पैसे जातील या पद्धतीनं करता येईल. यासाठी ही ॲग्रीस्टॅक योजना केलेली आहे. एवढंच नाही तर शेतकऱ्यांना कर्ज असेल, वित्त निविष्ठा किंवा इतर जे काही वेगवेगळ्या विभागाच्या योजना आहेत, जसं की खत शेतकऱ्यांना आणून काही खत पंचायत समितीमार्फत भेटतं, काही कृषी विभागामार्फत भेटतं. अशा वेगवेगळ्या योजना किंवा काही अवजारे भेटतात. शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना काही अनुदानावरती यंत्र भेटतात, जसं ट्रॅक्टर असेल, मळणी यंत्र असेल, वेगवेगळे. या सगळ्या योजनांचा वापर करण्यासाठी हा डेटाबेस हा आधार असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की बार्शी तालुक्यामध्ये
महाराष्ट्रातच सगळीकडे हा प्रोग्राम चालू झालेला आहे. तर आपल्या बार्शी तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी सहाय्यक असतील, यांच्या माध्यमातून जे काही आपलं मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक, ज्याला मोबाईल आधार क्रमांकाशी निगडीत तुमच्या अकाउंटला अटॅच असलेला आहे तो मोबाईल क्रमांक द्यावा आणि आधार क्रमांक द्यावा, जेणेकरून तुमचा एक डेटाबेस तयार होईल आणि आमचे तलाठी आणि कृषी सहाय्यक, ग्रामसेवक हे ऑनलाईन सगळा डेटाबेस तयार करणार आहे. तो डेटाबेस 3 टप्प्यामध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये फार्मर्स रजिस्ट्री म्हणजे शेतकऱ्यांशी आधार संलग्न माहिती, दुसरा आहे ते क्रॉप झोन रजिस्ट्री म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती, आणि तिसरं आहे ते शेतकऱ्यांची जी काही लँड पार्सल आहे त्याचा कॅडेस्ट्रल मॅप असतो, जिओ रेफरन्स लँड पार्सल म्हणजे त्याच्या सॅटेलाइट बेस इमेजिनिंग जे आहे किंवा जिओ रेफरन्सला जे काही तिथले फोटो निघतील, या बेसचा वापर करून हा सगळा डेटाबेस तयार करायचा आहे. तर याच्यासाठी आम्ही काही ऑर्डर्स केलेले आहेत. एक उपविभाग स्तरावरती उपविभागीय अधिकारी अध्यक्ष आहेत, त्या कमिटीचे गट विकास अधिकारी सदस्य, तालुका कृषी अधिकारी सदस्य सचिव आहेत, तहसीलदार तालुका कृषी अधिकारी सदस्य आहेत आणि तहसीलदार सदस्य सचिव आहेत. आम्ही निमंत्रित सदस्य म्हणून SDO सब डिव्हिजनल ॲग्रिकल्चर ऑफिसर त्यांना केलेला आहे, जेणेकरून तिन्ही विभागामध्ये एक योग्य समन्वय राहील. आजच सर्व गाव स्तरावरचे जे काही पथक आहेत त्या पथकांचे ऑर्डर्स तयार होईल. आमच्या तलाट्यांचं आणि कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांचं रजिस्ट्रेशन होईल. त्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढची जी कार्यवाही आहे प्रशिक्षण आणि याची कार्यवाही सुरू झालेली आहे. राज्यस्तरावरचे प्रशिक्षण मास्टर ट्रेनरचं झाले आज, आणि यानंतर सर्व तलाट्यांच्या आणि मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांचं प्रशिक्षण होईल आणि त्यांना कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं, शेतकऱ्यांची माहिती कशी गोळा करायची याबाबतचं प्रशिक्षण झाल्यानंतर प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होईल. हे काम करत असताना शेतकऱ्यांमध्ये कुठलाही गैरसमज असता कारण नाही की आपला आधार कार्ड हे लोक कशासाठी मागत आहेत. तर याचे कारण आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेला समजा तुमच्या पिकाची नुकसान झाली तर तहसीलदारांनी वेगळा नंबर गोळा करायचे, तुमचा अकाउंट नंबर गोळा करायचा, तुमचा मोबाईल नंबर गोळा करायचा, तुमचा त्याला आधार बेस असलेला नंबर गोळा करायचा आणि मग त्या वेळेला ते अकाउंटला जमा करायचे. आता एकदाच डेटाबेस तयार होईल, तो डेटाबेस तयार झालेला वारंवार बदलणार नाही. जर कोण शेतकऱ्याला जमीन विकताय, बरोबर ना, नॉन ॲग्रिकल्चरला जमीन विकायची तरतूद नाही आहे, आणि मग याच्यामध्ये शेतकऱ्याचं जरी काही ट्रान्झॅक्शन झालेलं असलं तरी त्याच्यामध्ये तो डेटाबेसमध्ये झालेलं स्थळा ट्रान्झॅक्शन आणि हे सगळं त्याचा डेटाबेस आपल्याला वापरता येईल. आणि हा एकत्रितरित्या काय पीक विमा शेतकऱ्याला भरायचा आहे, पीक विमा त्यानं मोबाईल नंबर सांगितला तरी त्याचा सगळा डेटाबेस समोर येईल. आणि आधार लिंक असल्यामुळं जसा तुम्ही मोबाईल नंबर सांगितला तरी तुमची कुठलीही माहिती बँकेमध्ये गेल्यानंतर तुमचा जो बँकेत दिलेला मोबाईल नंबर आहे ते तुमचं सगळं अकाउंट वगैरे सगळं दाखवतो. तर या पद्धतीनं शेतकऱ्यांना एक त्यांचा डेटाबेस, प्रत्येकाचं स्वतःचं प्रोफाईल, शेतकऱ्याचं सेपरेट प्रोफाईल तयार होणार आहे. त्यामुळं ज्या वेळेला आमचे तलाठी, कृषी सहाय्यक आणि हे येणार आहेत गावामध्ये ग्रामसेवक, त्यावेळेला त्यांनी आधार कार्ड नंबर आणि जे परमनंटली ते मोबाईल नंबर वापरणार आहेत जो त्यांच्या बँकेच्या आधारशी लिंक आहे तो नंबर द्यावा. बाकी जो काही सर्वे होईल क्रॉपचा, लँड पार्सलचा सर्वे होईल, त्या सर्वेच्या वेळेला सहकार्य करावं. त्याचे कॅम्प असतील त्या कॅम्पच्या वेळेला सर्वांनी हजर राहावं, सहकार्य करावं. शेतकरी हजर राहिल्याशिवाय त्यांची माहिती भेटणार नाही. त्यांनी शेतामध्ये प्रत्यक्ष स्वतः सोबत गेल्याशिवाय त्यांच्या जे काही लँड पार्सल्स आहेत त्याचं डिजिटायझेशन होणार नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी मी शेतकऱ्यांनाही आवाहन करतो. आमचे स्टाफ तहसीलदार आज ऑर्डर करतील सगळ्यांची, ते ऑर्डरही समजा गावनिहाय जे काही लोक कर्मचारी नेमलेले आहेत त्याच्या बाबतीत जर काही कोऑर्डिनेशनचा प्रश्न निर्माण झाला
तरी तहसीलदार सर्व समन्वय करतील. निश्चितपणाने ही योजना आपण या सर्वांच्या सहकार्यातून, शेतकऱ्यांच्या सहकार्यातून आपण 100% यशस्वी करू आणि हा सर्वे पूर्ण करू. मला खात्री आहे की बार्शी तालुक्यामध्ये कुठलंही काम अतिशय आघाडीवर आणि तुम्हाला माहीत आहे की कुठले कासरडबीट असतील, इतर कुठलाही असेल, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आणि गतिमान पद्धतीनं काम चालू आहे. तर याच्यात सुद्धा सर्वांनी व्यवस्थितरित्या काम करावं असं मी आवाहन करतो. आमच्या कर्मचाऱ्यांना आवाहन करतो, कुणी याच्यामध्ये काम टाळणार नाही.